बजेट दिवशी ट्रेड करून मोठं प्रॉफिटची स्वप्न बघण्यापेक्षा बजेटला समजून पुढे काय करायचं याच्यावर काम करा आणि बजेट काय असतं हे समजून घ्या. हा प्लॅन जेव्हा तुम्हाला समजतो तेव्हा कळतं की गव्हर्नमेंट कुठे पैसा लावणार आहे आणि जिथे गव्हर्नमेंट पैसा लावणार आहे साहजिक असतं की मोस्ट ऑफ द टाइम ते सेक्टर वेल परफॉर्म करतात. असे काही इम्पॉर्टंट सेक्टर असतील जिथे गव्हर्नमेंट फोकस करेल आणि ते का? येणाऱ्या काळामध्ये एआय डेव्हलप होतोय. तुम्ही जर बघितलं असेल जिकडे तिकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. मग याच्या रिलेटेड काय आहे का की मागच्या 5-10 वर्षामध्ये गव्हर्नमेंट इन्फ्रावर खूप चांगलं काम करते. रोड्स अँड लॉजिस्टिक्स मध्ये आपल्याला खूप चांगले डेव्हलपमेंट पाहतोय आणि याचाच रिझल्ट तुम्ही जर पाहिला गेला असेल कित्येक लॉजिस्टिक कंपन्यांचे शेअर्स, कित्येक शिपिंग कंपन्यांचे शेअर्स, कित्येक इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे शेअर्स मागच्या 1-2 वर्षामध्ये ट्रेमेंडसली ग्रोथ झालेली आहे. इकॉनॉमी फर्स्ट येते. इकॉनॉमीला आपलं मार्केट नेहमी फॉलो करत असतं. मग इकॉनॉमिकल चेंजेस मध्ये जर आपण पाहायला गेलं तर तो पहिल्यांदा करन्सीज बरोबर आहे तो जीडीपीचा डेटा. बरोबर. जीडीपीचा डेटा जेवढाच महत्वाचा असतो तेवढं गव्हर्नमेंटचे कलेक्शन, जीएसटी कलेक्शन हे सगळं इम्पॉर्टंट असतं आणि त्यासाठी इकॉनॉमी गव्हर्नमेंट स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करेल. नमस्कार मित्रांनो, मी फातिमा इनामदार आजच्या या भागामध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, सर्वांना जसं की माहितच आहे 1 फेब्रुवारी पासून आपलं 2025चं युनियन बजेट येणार आहे, जे की सकाळी 11 वाजता जाहीर केलं जाणार आहे. तर आता या बजेटमध्ये कोणत्या सेक्टरवर काय निर्णय घेतले जातील, बजेटमध्ये काय नवनवीन डिसिजन घेतले जातील, कोणत्या सेक्टरवर जास्त फोकस केलं जाईल, अशाच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण शंभूराज सरांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता चला आपण चर्चेला सुरुवात करूया. तर सर, आता हे बजेट येणार आहे जसं की आपण आता एवढं बोललो, तर आता या बजेटमध्ये म्हणजे काय गोष्ट इम्पॉर्टंट राहील आणि ट्रेडर्सनी कशावरती लक्ष दिलं पाहिजे? ओके, आता आपण आज बघा ह्याच्यामध्ये जर सध्या चर्चा करायला गेलं तर जिकडे तिकडे आता बजेटचाच विषय, सगळं वातावरण अगदी बजेटमुळे गरम झालेलं आहे. आता काय करायचं सगळ्या गोष्टीकडे आपल्याला जिकडे तिकडे बजेट चालू आहे. तर नॉर्मली गोष्ट याच्यामध्ये की हे बजेट काय आहे ही पहिली गोष्ट आधी आपल्याला समजून घ्यायची बजेटच्या आधी. कारण जोपर्यंत तुम्हाला बजेट काय हे समजणार नाही, गव्हर्नमेंट कुठे ऍक्शन घेणार आहे, कुठल्या गोष्टीचा काय इम्पॅक्ट होईल हे जोपर्यंत तुम्ही जाणूनच घेणार नाही ना, तोपर्यंत बजेटची ऍक्शन नॉर्मली आपल्याला कधी समजत नाहीये. तर बजेट काय आहे तर नॉर्मली पुढच्या 1 वर्षाचा एक अर्थसंकल्प आहे नॉर्मली, किंवा जे काही स्पेंडिंग गव्हर्नमेंट करणार आहे हे ठरलं जातं याच्यामध्ये. मग हे आपल्याला काय महत्वाचं आहे ऍज आपण एक मार्केटर, ऍज अ ट्रेडर, एक इन्व्हेस्टर जर आपण याच्यामध्ये बघायला गेलो याच्यामध्ये तर एक अंदाज येतो की गव्हर्नमेंटचा पुढच्या 1 वर्षाचा प्लॅन काय. हा प्लॅन जेव्हा तुम्हाला समजतो तेव्हा कळतं की गव्हर्नमेंट कुठे पैसा लावणार आहे आणि जिथे गव्हर्नमेंट पैसा लावणार आहे साहजिक असतं की मोस्ट ऑफ द टाइम ते सेक्टर वेल परफॉर्म करतात. ओके, तर आपल्याला इथे बघायचंय की बजेटमध्ये गव्हर्नमेंटचं जे काही अलोकेशन असेल फंड्सचं ते कुठे जाणार आहे, ह्याचा बेनिफिट कुठल्या सेक्टरला होईल आणि ॲज मी एक ट्रेडर, एक इन्व्हेस्टर्स मला कुठे संधी शोधायचे ह्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे आणि हेच नॉर्मल आहे बजेट. आता सर बरोबर, आता तुम्ही एवढं चांगलं सांगितलं. तर आता बजेटमध्ये सर महत्वाच्या अशा काही गोष्टी असतील काय, नाहीतर महत्वाच्या अशा काही घडामोडी असतील ज्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे? ओके, छान. आता याच्यामध्ये जर आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली ना की बजेट म्हणलं की साहजिक आहे की गव्हर्नमेंट सगळ्या सेक्टरवर काम करत असते. याच्यामध्ये प्रत्येक सेक्टरला ते काहीतरी देतील, कुठे ना कुठे डेव्हलपमेंट करतील, जे वीक आहे त्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, परंतु महत्वाची गोष्ट असते गव्हर्नमेंटची की याच्यामध्ये एक गोष्ट असते की फिस्कल डिफिसिट. ही गोष्ट आपण नेहमी ऐकत असतो. म्हणजे गव्हर्नमेंट आपण जर तुम्ही बघितलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असतं. इम्पोर्ट एक्सपोर्ट हे रेग्युलर गोष्ट आहे की जे चालू आहे, परंतु इंडियाची कंडिशन काय माहिती आहे तुम्हाला याच्यामध्ये, तर इंडियाचा हा इम्पोर्ट खूप आहे ऍज कम्पेअर करता एक्सपोर्ट आणि ह्याच्यामुळे काय होतं की एक फिस्कल डिफिसिट तयार होतो. गव्हर्नमेंटचं नेहमी काम असतं की हा फिस्कल डिफिसिट जास्तीत जास्त आपल्याला कमी करायचा, कारण तो कमी असणं नेहमी चांगलं आहे. अमेरिकेसारख्या कंट्री टॉपला काय, ओके, कारण त्यांचा एक्सपोर्ट ओके हा खूप सारा जास्त आहे ऍज कम्पेअर करता इम्पोर्ट. म्हणजे ते खूप कमी गोष्टी आयात करतात, खूप साऱ्या जास्त गोष्टी निर्यात करतात, त्यामुळे त्यांची इकॉनॉमी जगात टॉपला आहे. आपल्या गव्हर्नमेंटचं पण ते टार्गेट असणार आहे आणि हे फिस्कल डिफिशिएट मॅनेज करण्यासाठी गव्हर्नमेंट प्रत्येक सेक्टरला प्रॉपरली मॅनेज करतं. म्हणजे ते काय करणार, डेव्हलपमेंट बघतील आणि असे डेव्हलपमेंट बघतील याच्यामध्ये की साहजिक आहे की ते सेक्टर जर ग्रो झालं तर साहजिक आपल्या इकॉनॉमी मधला पैसा वाढेल, कुठे एक्सपोर्टला चालना मिळेल आणि आपण डेव्हलप कसं, हा त्याच्यामध्ये नॉर्मली फोकस असतो. बरोबर सर, आता जसं तुम्ही सांगितलं की या सेक्टरवरती राहील, पण असे काही इम्पॉर्टंट सेक्टर असतील जिथं गव्हर्नमेंट फोकस करेल आणि ते का? ओके, आता एक छान आहे प्रश्न याच्यामध्ये. एक सिंपल गोष्ट आहे की साहजिक आहे भारतामध्ये जर पाहायला गेलं की प्रत्येक क्षेत्राला गव्हर्नमेंटला पुढे घेऊन जायचंय. अगदी आपल्यासारख्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला पण ते वर नेण्याचा प्रयत्न करणार याच्यामध्ये. परंतु महत्वाची गोष्ट काय असते याच्यामध्ये की कुठले सेक्टर इकॉनॉमीशी जास्त कनेक्टेड आहेत.
तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली का की मागच्या 5-10 वर्षामध्ये गव्हर्नमेंट इन्फ्रावर खूप चांगलं काम करते. रोड्स अँड लॉजिस्टिक्स मध्ये आपल्याला खूप चांगलं डेव्हलपमेंट पाहतोय आणि याचाच रिझल्ट तुम्ही जर पाहिला गेला असेल कित्येक लॉजिस्टिक कंपन्यांचे शेअर्स, कित्येक शिपिंग कंपन्यांचे शेअर्स, कित्येक इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे शेअर्स मागच्या 1-2 वर्षामध्ये ट्रिमेंडसली ग्रोथ झालेली आहे. याचा अर्थ काय होतो की गव्हर्नमेंटचा पहिला फोकस असतो की जे ऍक्च्युली गव्हर्नमेंटला, सरकारला किंवा आपल्या इकॉनॉमीला एक बूस्टर ठरतील की ज्यांच्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा जनरेट होईल आणि याचा वापर आपण डेव्हलपमेंटला करू शकतो. मग गव्हर्नमेंट इथे मोस्टली रोड्स असतील, लॉजिस्टिक्स असतील, ऑटोमोबाईल असेल, ईव्ही असतील किंवा काही सेक्टर आहेत ना मित्रांनो इमर्जिंग सेक्टर पण असतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं गेलं की सेमी कंडक्टर मध्ये भारताचं जे काही आत्ताचा ठसा आहे किंवा जे काही आपण म्हणू शकतो की फुटप्रिंट आहे टोटल ऑल जगाचा विचार करता ती 1% पण नाहीये, पण इथे खूप सारा स्कोप आहे. मग गव्हर्नमेंट काय करतं की असे सेक्टर शोधून काढतं की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा स्कोप आहे आणि आपल्याला तिथे पुढे जाण्याला वाव आहे, कारण याच्यामुळे आपला एक्सपोर्ट वाढेल आणि आपला डिफिसिट कमी व्हायला मदत होईल. बरोबर सर. आता तुम्ही फिजिकल डेफिशिट बद्दल आता थोडं बोलला, तर आता ते इम्पॉर्टंट का आहे आणि त्याच्यावर आता गव्हर्नमेंट येणाऱ्या टाइम मध्ये काय डिसिजन घेईल? तर हे जे फिजिकल डिफिसिट असते याच्यामध्ये जसं मी आताच बोललो की ते आपल्याला नेहमी कमी ठेवायचे. गव्हर्नमेंट याच्यावर ऍक्शन काय घेणार आहे तर नॉर्मली साहजिक आहे गव्हर्नमेंट असा प्लॅन करेल याच्यामध्ये की आत्ताच्या बघा इकॉनॉमीमध्ये जर पाहिला गेलं ना तर सगळेच सेक्टर महत्वाचे, क्लिअर. परंतु ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं की जे फ्रंटला सेक्टर कुठलं असतं मोस्टली एफएमसीजी सारखं सेक्टर असेल याच्यामध्ये, रोड ट्रान्सपोर्ट सारखं सेक्टर असेल याच्यामध्ये, ओके, किंवा बँकिंग सेक्टर आपण म्हणतो, कंझ्युमर सेक्टर याच्यामध्ये की जे लोकांना दैनंदिन वापरामध्ये जास्त प्रमाणामध्ये लागतं. तर पहिली गोष्ट की गव्हर्नमेंटचा फोकस तिथे असेल, तिथेच काही सबसिडी देईल. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल याच्यामध्ये की कोरोनामध्ये सगळं डाऊन झालं होतं. ऑटो सेक्टर पण कित्येक वर्षानंतर त्या काळामध्ये थोडं करेक्शन मध्ये गेलं होतं आणि एक स्कोप होता की जगामध्ये इलेक्ट्रिकल बाईक्स, इलेक्ट्रिकल कार्स यांचा बोलबाला वाढत होता आणि साहजिक गव्हर्नमेंट पुढे आलं, काही सबसिडीज देण्याचा प्रयत्न केला गेला आणि तुम्ही जर पाहत असाल तर ते सेक्टर बूम झालं. हे का झालं तर गव्हर्नमेंट एक प्लॅन बनवला त्याच्यामध्ये. मग आपल्याला आता हा फोकस करायचा. मी जसं एक उदाहरण दिलं की एक सेमी कंडक्टर बरोबर येणाऱ्या काळामध्ये एआय डेव्हलप होतोय. तुम्ही जर बघितलं असेल जिकडे तिकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. मग याच्या रिलेटेड काय आहे का अशा गोष्टी आपल्याला शोधायच्या ह्या बजेटमध्ये की जे आपल्या इकॉनॉमीला पोषक आहेत. ऍग्रिकल्चर सेक्टर, कारण जोपर्यंत आपला शेतकरी डेव्हलप होत नाही, कारण भारताच्या इकॉनॉमीचा खूप मोठा भाग आहे आपण, ओके, त्यामुळे गव्हर्नमेंटचा फोकस असेल की ऍग्रिकल्चर सेक्टर अजून कसं स्ट्रॉंग होईल. तुम्ही जर पाहिला गेले असेल तर गव्हर्नमेंट फ्लेक्स इंजिनवर खूप चांगलं काम करतंय. ओके, फ्लेक्स इंजिन म्हणजे की ज्याच्यामध्ये नॉर्मली इथेनॉल मिश्रित गाड्या चालणार. त्याच्यामध्ये आता नॉर्मली आपल्या गाड्यामध्ये पेट्रोल असतं, एक नगण्य प्रमाण असतं इथेनॉलचं, पण अशा गाड्या येतील की ज्यांच्यामध्ये 80% जास्त इथेनॉल असेल. हे असतं फ्लेक्स इंजिन. मग त्याला काय बुस्टअप मिळतंय का आणि गव्हर्नमेंट असे सेक्टर आता पुढे आणेल की ज्याच्यामध्ये संधी आहे. आणि महत्वाची गोष्ट असं नाही होणार की मागच्या 2 वर्षामध्ये ज्यांना संधी दिली त्यांना सोडून देईल, कारण कुठल्याही सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट नॉर्मली कमीत कमी 5 वर्ष बुस्टिंग करत असतं आणि साहजिक आता 2-3 वर्ष झाले म्हणजे जे आता ट्रेंडिंग सेक्टर आहेत यांच्यामध्ये पण फोकस ठेवायचा आहे मला की गव्हर्नमेंट तिथे काही ना काहीतरी ऍड करणार आहे. मग सर याचा अर्थ असा की लॉंग टर्म साठी चांगला ऑप्शन, चांगला पर्याय राहील लोकांना. पण सर या सगळ्यामधून आता कोणते असे सेक्टर आहेत जे तुम्हाला असं वाटतात की बूम होईल येणाऱ्या काळामध्ये किंवा 5 वर्षामध्ये? ओके, जसं मी आता सेम बोललो आपण त्याच्यामध्ये की आता हे सेक्टर्स आहे त्याच्यामध्ये, तर मला मोस्ट स्पेसिफिकली मी माझ्यासारखा व्यक्ती काय बघतो याच्यामध्ये की जे डेव्हलप झालं यापेक्षा डेव्हलप कुठे होत आहे याच्यामध्ये मला जाणवतं की सेमी कंडक्टर हा मला थोडा एक स्मार्ट वाटतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना ग्रीन हायड्रोजन, मला असं वाटतं की ग्रीन हायड्रोजनला खूप सारा स्कोप आहे भारतामध्ये वाढायला, बरोबर. त्याच्यानंतर ना एनर्जी सेक्टर, कारण तुम्ही बघताय की गव्हर्नमेंट आताच्या कंडिशनला सबसिडी देते. प्रत्येकाच्या घरावर तुम्हाला बघा सोलर पॅनल लावू शकतो, अमुक करू शकतो, असं काही ना काही ऍक्च्युअली याच्यामध्ये भेटते. म्हणजे एनर्जी सेक्टर एक आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये खूप महत्वाची गोष्ट असेल. आणि त्याच्यानंतर ना सर्व्हिस सेक्टर, कारण मी ते ऑब्झर्व करेल की गव्हर्नमेंटला एक गोष्ट आहे की बाहेरच्या देशांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आला पाहिजे. मग इंडियामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतात. त्याच्यामध्ये येतात इंजिनिअरिंग टूल्स, बरोबर, सर्व्हिस सेक्टर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर डेव्हलप झाल्या याच्यामध्ये तर साहजिक आहे आपल्याला एक चांगलं बुस्टर मिळणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे माझ्यासारखा व्यक्ती ह्या गोष्टींना सध्या फोकस करेल. आणि साहजिक आहे की आपल्याला पण क्लिअर होणार आहे, आपण ही चर्चा करतोय म्हणजे जो काही स्टडी केला आतापर्यंत त्याच्यानुसार बजेट नंतर ना गव्हर्नमेंट क्लिअर करते की आमचा फोकस इकडे. मग त्याच्यानंतर आपल्याला पण कळेल की अजून आपल्याला मोर स्पेसिफिक कुठे जायचंय आणि त्याच्याविषयी तर आपण बोलतच राहू याच्यामध्ये. बरोबर. तर मित्रांनो जसं की आता आपण पाहिलं सरांसोबत चर्चा करतोय, तर आता हे
बजेट पूर्वीची चर्चा आहे, पण यानंतर आफ्टर बजेटसाठी अशीच आपण एक नवीन इन्फॉर्मेशन, सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर यासाठी आफ्टर बजेट अशी कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला सायंकाळी 6 वाजता बजेटच्या दिवशी पुन्हा भेटू. तर सर, आता तुम्ही जसं म्हटलं की ना, करन्सी रुपया कमी होतोय, डॉलर वाढतोय, तर आता या करन्सीचा या बजेटवरती काय इम्पॅक्ट पडेल आणि काय अशी गोष्ट राहील की ज्याच्यामुळे करन्सी वाढण्यात काहीतरी प्रतिसाद किंवा काहीतरी एक सपोर्ट मिळेल? ओके, छान आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट बघा तुम्ही की नॉर्मली फिस्कल डिप्रिशिएट हे नॉर्मली मोस्टली करन्सी फेवरेबल जास्त आहे. आणि इंडियामध्ये आपण जर बघतोय की नॉर्मली डॉलर आणि रुपयाची नेहमी तुलना केली जाते. तुम्हाला माहितीये का, $1 इज इक्वल टू ₹1 1942 साली होता. आता ती अवस्था नाही राहिलेली. अगदी आपण आता 85च्या घरामध्ये गेलेलो आहे. ओके, हे का होतं? जेवढा आपला फिस्कल डिप्रिशिएट वाढणार आहे तेवढा आपल्या रुपयावर ताण वाढणार आहे. बहुतांश वेळा त्याला डिव्हॅल्युएट करावा लागतो. कदाचित अशी परिस्थिती येऊ नये की आपल्याला आपल्या रुपयाचंच व्हॅल्युएशन कमी करावं लागेल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये करन्सी हा एक मेन फॅक्टर राहील. तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं, मार्केट करेक्शन देत आहे, ह्याच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे तर मोस्टली रुपया पण तेवढा कमजोर होतोय ना. आणि एक स्ट्रॉंग रिझन आहे की ते याच्यामध्ये मार्केट कोसळत आहे खाली. त्यामुळे गव्हर्नमेंट एक काम करेल याच्यामध्ये की रुपयाला स्ट्रॉंग करण्यासाठी अशा काही गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट नाही कुठली, कारण साहजिक आहे, लक्षात ठेवा, इकॉनॉमी फर्स्ट येते. इकॉनॉमीला आपलं मार्केट नेहमी फॉलो करत असतं. मग इकॉनॉमिकल चेंजेस मध्ये जर आपण पाहायला गेलं तर तो पहिल्यांदा करन्सीच बरोबर आहे, तो जीडीपीचा डेटा. बरोबर, जीडीपीचा डेटा जेवढाच महत्वाचा असतो तेवढं गव्हर्नमेंटचे कलेक्शन, जीएसटी कलेक्शन हे सगळं इम्पॉर्टंट असतं. आणि त्यासाठी इकॉनॉमी गव्हर्नमेंट स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करेल. आणि ह्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला याच्यामध्ये गव्हर्नमेंट घेते, जेणेकरून त्या रिलेटेड सेक्टर्सवर आपल्याला अजून संधी सापडतील बजेट नंतर पण. बरोबर. तर सर, आता जसं की एकदम मस्त तुम्ही सांगितलं की रुपया काय इम्पॉर्टंट आहे, तर आता सर हे सगळं झाल्यानंतर आता सॅटरडे वरून सॅटरडे दिवशी बजेट येते आणि तेव्हाच ट्रेडिंग पण चालू आहे. जसं नॉर्मल डेज दिवशी ट्रेडिंग आपलं होतं. तर आता ट्रेडर्सनी, आमच्यासारख्या ट्रेडर्सनी याच्यात काय डिसिजन घ्यायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे? ओके, बघा, गव्हर्नमेंट म्हणजे हे पण किती हुशार असतात सगळे. ओके, चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे ते बंद ठेवलं असतं ना तर त्या दिवशी किती रेव्हेन्यू गेला असता. कित्येक लोकांचा प्लॅन आताच रेडी असेल याच्यामध्ये की मी ट्रेड करणारे खूप सारा पैसा कमवणार. माझं एक सिंपल रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. माझं म्हणणं असतं की बजेट दिवशी ना ट्रेड करण्यापेक्षा तुम्ही त्या बजेटला समोर जाऊन बघा. बजेट लावून बसा टीव्ही पुढे, तिथे काय सांगतायत ना ट्राय करा पॉइंट आउट करायचं याच्यामध्ये. भले तुम्हाला वापर कळणार नाही काय करायचा, पण थोडं समजून घ्या ते काय सांगतात. त्याच्यानंतर ना आपण तर बोलूयाच याच्याविषयी. ओके, मी सिंपल सांगेल याच्यामध्ये, त्या दिवशी खूप साऱ्या संधीच्या मागे नका लागू. कारण काय होतं, मार्केट मोस्टली हाय व्हॉलेटाईल असतं. कॉल पुट असेल किंवा तुम्ही बाईंग सेलिंग स्टॉक्स मध्ये करताय ना, त्या हाय व्हॉलेटिलिटीमुळे तुम्हाला ऍक्च्युली प्रॉपर काय करायचं हे कळत नाही आणि आपण मोस्टली फसतो. आणि हाय प्राइसला काय घेणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये, नाही का? तर माझं म्हणणं आहे की नवीन ट्रेडर्सने ना शांत राहा. अगदी जुन्या ट्रेडर्सने पण अगदी चांगला अनुभव आहे ना, तर तुमची रिस्क कमी करा आणि त्याला पुढे जावा. बजेट दिवशी ट्रेड करण्यापेक्षा बजेटला समजून घ्या आणि त्यानंतर आपण ठरवू शकतो की अरे पुढच्या वर्षीची माझी रणनीती अशी राहिला पाहिजे, मी इकडे फोकस केला पाहिजे, माझ्याकडे हे सेक्टर्स आहेत तर इथे मी प्रॉफिट बुक करावं का नाही हे आपल्याला बजेट नंतर अजून क्लिअर होईल. तर माझं म्हणणं आहे की सिंपल आहे, नवीन ट्रेडर्सने, इन्व्हेस्टर्सने किंवा नॉर्मली सगळ्यांनी बजेट दिवशी ट्रेड करून मोठं प्रॉफिटची स्वप्न बघण्यापेक्षा बजेटला समजून पुढे काय करायचं याच्यावर काम करा आणि बजेट काय असतं हे समजून घ्या. कदाचित काही लोकांचे पहिलं बजेट असेल, बरोबर, ते बजेट ऐकतील, समजून घेतील, पण याचा वापर करून तुम्हाला चांगल्या संधी भविष्यामध्ये शोधता येतील. बरोबर. तर मित्रांनो, सरांनी सांगितलेला हा मूलमंत्र नक्कीच अप्लाय करा आणि बजेटला एकदम बारकाव्याने सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर सर, आता तुम्ही हे सगळं सांगितलं, तर एक सामान्य नागरिक ज्याला बजेट बद्दल काहीच माहित नसतं, जसं की काय आहे बजेट, काय येतं, काय डिसिजन घेतले जातात, तर अशा लोकांनी या बजेटमध्ये काय म्हणजे कुठल्या माइंडसेटनं काम केलं पाहिजे आणि काय ऑब्झर्व केलं पाहिजे? हा, छान गोष्ट याच्यामध्ये. आता बघा की सर्वसामान्यांचा नॉर्मली बघा, जो व्यक्ती ट्रेडर नाहीये किंवा ज्याला जास्त हे नाहीये तो काय बघतो की बजेटमध्ये टॅक्सवर काय केलं जातं. कारण टॅक्स ही अशी गोष्ट आहे की गव्हर्नमेंट प्रत्येकाकडनं चार्ज करते कुठल्या ना कुठल्या गोष्टी. तुम्ही अगदी अलीकडेच बघितलं असेल, ओके, अर्थमंत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी जीएसटी मध्ये खूप सारे चेंजेस केलेले आहेत. बरोबर. हे चेंजेस काय केले तर शेवटी त्यांचं इन्कम वाढवतात. इथे गव्हर्नमेंटचं गोष्ट असते की त्यांना पैसे तर कमवायचे, बरोबर, पण हे पैसे कमवत असताना सर्वसामान्य माणूस आहे की जी भारताची रीडकी हड्डी बोललं जातं, की जो एक कणा आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा, त्याला धक्का नाही लागला पाहिजे. मग त्यांना धक्का कधी लागणार नाही तर त्यांच्याकडे जो काही टॅक्स पे करतात ना, तर त्याचं लिमिट जेवढं जास्त, म्हणजे काय बघा, 7 लाखावर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकत नाही किंवा लागत नाहीये, ही नॉर्मल लोकांसाठी चांगली गोष्ट आहे. का तर जवळपास 50 ते 60% लोकांचा इन्कम त्याच्या खाली असतो. ओके, तर त्याच्यामुळे थोडा फोकस ठेवायचा की गव्हर्नमेंट टॅक्सेस कसं हलवते त्याच्यामध्ये, समजतंय? कारण सर्वसामान्य
तिकडे बघा की नॉर्मल टॅक्स कुठे हलतायत का, कुठल्या गोष्टी महाग केल्या जात आहेत, कुठल्या गोष्टींवर येणाऱ्या काळामध्ये शिस्ती कमी केला जातोय, कुठे वाढवला जातोय, ही गोष्ट नॉर्मली समजून घ्या. ओके. आणि कुठल्याच सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट अजून काही नवीन योजना आणतंय का, कारण ती जर एखादी नवीन सेक्टर आपल्या पुढे आला याच्या व्यतिरिक्तही तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला सापडेल. आपण पण चांगल्या कंपन्या त्याच्यामधून शोधूया. ओके, असं आपण करू शकतो त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, सरांनी एवढ्या सविस्तर आणि सोप्या पद्धतीमध्ये बजेटची सविस्तर माहिती आपल्याला दिली. तर तुम्हाला जर अशाच नवनवीन गोष्टी आणि शेअर मार्केट बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जर घ्यायची असेल तर आपला बूट कॅम्प सर घेत असतात, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथून तुम्ही नक्कीच जॉईन करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, तुमचा रिस्पॉन्स हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा, कारण तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची अप टू डेट इन्फॉर्मेशन आणि नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.